नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं निवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल। ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या पण मनातला। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। ऑक्टोबर महिन्यात आपण सोयाबीन विकलं तर आपला फायदा होणार का आपण सोयाबीन त्या ठिकाणी थांबवलं तर आपला फायदा होणार, या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी काय, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम ऑक्टोबर महिन्यात कशा पद्धतीनं होणार आणि भविष्यात बाजारभाव पातळी कशी राहणार, या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतला तर आपल्याला ऑक्टोबर महिन्यात विक्री करून फायदा होणार का, या ठिकाणी सोयाबीनचा साठा करून फायदा होणार, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी आपल्याला $10.70 प्रति बुशेल सिबॉट वरती दिसायला लागली। अहो, जेव्हापासून अमेरिकेनं व्याजदरात 0.5% कपात केली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे तो थांबतच नाहीये। तो $10 प्रति बुशेल्स होता आणि तिथून आता $10.70 प्रति बुशेल्स, म्हणजे तब्बल 7% तेजी सिबॉट वरती आपल्याला या ठिकाणी मागच्या 8 ते 10 दिवसात दिसत आहे। लक्षात घ्या, ही इंटरनॅशनल कमोडिटी अमेरिकेचं आणि भारताचं सोयाबीन एकदाच मार्केटमध्ये येते आणि याच्यामुळे कुठेतरी अमेरिकेमध्ये घडणाऱ्या घडामोडीचा परिणाम देशात होतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामुळे आपल्याला देशात 15 ऑक्टोबर नंतर भाव 100% वाढताना दिसणार। दुसरीकडे लक्षात घ्या, 15 ऑक्टोबर नंतर मोदीची हमी भावावरती खरेदी सुरू होणार, याच्यामुळे सुद्धा बाजारभावाला आधार मिळणार। शिवाय परतीच्या पावसामुळे मध्य प्रदेश राजस्थानमध्ये जे नुकसान झाले त्याच्यामुळे आपल्याला बाजारभाव इथं वाढताना दिसेल। या सर्व गोष्टींचा विचार केला तर 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव आपल्याला सुरुवातीला 5,000 पार 100% जाताना दिसणार आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर आणखीन 100-200 ची तेजी येऊन भाव पातळी 500-500-200 पर्यंत जाऊ शकते। पण लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर आपल्याला मिळणारा बाजारभाव हा 5,000 मिळणार असं पकडून चला। मग इथं आपल्याला विक्री करायची का नाही तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला इथं काय करायचं तर आपल्याला जेवढी गरज आहे या ठिकाणी पैशांची तेवढं सोयाबीन विक्री करून टाकायचंय, कारण लक्षात घ्या मित्रांनो, पुन्हा बाजारभावात तेजी ही दिवाळी संपल्यानंतर येणार आहे, तोपर्यंत येणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की आपल्याला ही विक्री 15 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान करायची, कारण काय, दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे, शेवटचे 4-5 दिवस म्हणजे दिवाळी 5 दिवस राहिली म्हणता काय करतात व्यापारी मित्रांनो, या ठिकाणी बाजारभाव सोयाबीनचे पाडतात। आणि दुसरीकडे आपण काय करतो, शेवटच्या 4-5 दिवसात येतो सोयाबीन विक्री करतो, एक तर आपल्याला 100 रुपये प्रति क्विंटल मागे इथं नुकसान होते आणि दुसरीकडे हेच पैसे घेतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी किराणा दुकानदाराकडे जातो। त्यानंतर आपल्याला काय लेकी बाळीसाठी साड्या वगैरे खरेदी करायच्या असते, तर लहान मुलांसाठी ड्रेसेस घ्यायचे असतात, तर मित्रांनो काय करतात हे व्यापारी हुशार, कपड्यावाले कपड्याचे भाव दिवाळीचे 4-5 दिवस शिल्लक राहिले म्हणतात वाढवतात आणि किराणा जो असतो व्यापारी तो साखर, तेल आणि जे काही दुसऱ्या वस्तू त्या सोडून बाकी सगळ्या वस्तू ज्या की पोहे वगैरे, पोहे, रवा, मैदा जे काही तुम्हाला लागते दिवाळीला, याचे भाव वाढवतात।
मग आता याच्यापासून सुटका कशी करायची? 15 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान विक्री केली तर एक तर भाव सोयाबीनला चांगला मिळेल आणि जी आपण त्या ठिकाणी पट्टी प्राप्त करू म्हणजे पैसे प्राप्त करू ते जर 25 ऑक्टोबरच्या अगोदर आपण जर या ठिकाणी किराणा मालाची खरेदी करून टाकली तर मित्रांनो इथं सुद्धा तुमचे 5,000 मागे 200-300-500 रुपयापर्यंत वाचू शकतात. हे लक्षात घ्या मित्रांनो मी काय म्हणतोय. आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर यंदाच्या वर्षी 4-5 दिवसाच्या अगोदर तुम्ही काय करा, फक्त सध्याचे माल चेक करा किराणा दुकानदाराचे आणि दिवाळीच्या जवळजवळ 4-5 दिवसाचे रेट चेक करून बघा, तुम्हाला लगेच फरक दिसून येईल. मला काय म्हणायचं मित्रांनो, माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे, तर किराणा दुकानदार महत्त्वाचा नाही. मला तुमचे पैसे वाचवायचे तर तुमचा नफा वाढवायचा. कारण कसं आहे त्या या ठिकाणी शेवटी घाम तर तुमचा गळतो ना शेतात, हे महत्त्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर 5,000च्या भावावर फक्त गरजेपुरतं सोयाबीन विक्री करायचे, ज्याच्यामुळे आपला 100% फायदा होणार मित्रांनो. बाकी सोयाबीन जे ते मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यात जेव्हा 5,200, 5,300 किंवा 5,500पर्यंत भाव जाण्याची जी शक्यता आहे तिथं आपण बाकी सोयाबीन विक्री करून टाकू. तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मी लिहून कळवा. भविष्यात आपल्या देशात बाजारभाव सोयाबीनचा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ मला वाटते आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.